आणि त्याचबरोबर या ठिकाणी बघा आजच्या दिवसात लाईट जाणार नाही अजिबात, कारण MSCB चे कर्मचारी अभि अमृत या ठिकाणी आहेत. सो त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आविष्कार वायकर कालच्या दिवसामध्ये एक सायंकाळची मॅच आठवेल मला. पहिल्या ओव्हरमध्ये ते महागडे ठरले, दुसरं षटक मग आपण पाहिलं की एका बॉलरने टाकलं, तिसरे समीर सावंत आले होते जिथे आपण आविष्कार वायकरना बघणार होतो, परंतु तिथे तसं झालं नव्हतं आणि तो सामना मात्र हारले होते राजपाटरचा टीम. आविष्कार वायकर लीड बॉलर आहेत, विकेट टेकर बॉलर आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे मागणे ठरले म्हणून तिसरा आणि चौथं षटक त्यांना दिलं गेलं नाही. आमचे परम मित्र साईराजी देसाई सर देखील प्रशंसा करतील या बॉलरची. ओपनिंग पेअर आपण बघतो डावखुरा शैलीचे जे फलंदाज असतील या ठिकाणी अक्षय मांडवकर आणि त्याचबरोबर प्रतीक पटेल ही जोडी. आमच्या ऑफलाईन स्कोरर आहे तेजसदादा पवार, त्याचबरोबर सम्राट युवा संघटनेचे माजी अध्यक्ष महोदय आदरणीय तेजसदादा पवार सर आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे परम मित्र मार्गदर्शक साईराजी देसाई सर आणि संपूर्ण स्पर्धा ऑर्गनाईज करत असताना स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत आमचे महेशदादा मुंडेकर असतील, रामदादा जागडे सर, अविनाशजी तांबे सर, अजितदादा सुर्वे सर आहेत, जितेंद्र मांडवकर सर आहेत, बंटी एलकर आणि त्याचबरोबर श्रीराम जालगावकर. हे मुख्य जे आयोजक आहेत दापोलीच्या ऐतिहासिक आझाद मैदानामध्ये आपण दापोली मान्सून चॅम्पियन लीग 2025 पाहतोय आणि त्यांचं हे आयोजन या आयोजकांनी देखील केलेलं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. लीग फॉर्मॅट मधील ही शेवटची मॅच खेळली जाते आणि या मॅच नंतरला रसिक प्रेक्षक कुठे जाऊ नका. जर दुपारचं जेवण असेल तर आताच करून घ्या, कारण याच्या नंतरला बिगेस्ट फेस्टिवल म्हणजेच काय या संपूर्ण स्पर्धेच्या क्वालिफायरच्या मॅचेसला सुरुवात होणार आहे. या मॅच नंतर लगेच क्वालिफायरच्या मॅच खेळवल्या जातील. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर 3 रन्स चला मैदानामध्ये काय घडतंय काय बिघडतंय माझ्या समोर तुम्ही देखील जोडले जा. दापोलीच्या आपण पाहिलं ऐतिहासिक आझाद मैदानामधली संपूर्ण स्पर्धा स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून ऑनलाईन रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सो त्यांचं देखील मनापासून स्वागत. राहुल द विकेट, चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय प्रतीक पटेल आणि यावेळेला आपण जर पाहायला गेलं तर डिरेक्ट हिट असतात तर सरळ प्रतीक यांना बाहेर जावं लागलं असतं. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे 4 या आकड्यावरती 4 रन्स झालेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या ओव्हरमधील आणि आविष्कार वायकर एक चांगला बॉलर आहे, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील यावेळेला मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून, चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या वरून 6 रन षटकार आणि षटक क्रमांक 1 चा खेळ देखील संपलेला आहे. विदाउट लॉस 10 रन्स समर्थ 11 10 रन्स झालेत पहिल्या ओव्हरमध्ये. टेन रन्स 10 रन्स पहिल्या ओव्हरमध्ये. न्यू बॉलर आहे संकेत निवाते.
आणि दोन्ही टीमने लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला खेळण्यासाठी 25 मिनिटं म्हणजे फर्स्ट इनिंग 25 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे, तर दुसरी इनिंग देखील 25 मिनिटांमध्ये संपणं गरजेचं आहे. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. संकेत निवाते मागच्या मॅच मध्ये आणि आपण जाऊयात मागच्या मॅचचा जो प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला खेळाडू मिस्टर अरबाज खोत आपण ठरलेला आहात. प्लेअर ऑफ द मॅच आपण अवॉर्ड घेण्यासाठी मंचावरती यायचंय. समीर चेंडूच्या मागे धावलाय आणि इथे मात्र कॅच पकडले. प्रतीक पटेल बाहेर जाईल. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जातील. रामा खेडेकर. रामा सूरज खेडेकरला आता पाठवलेला आहे. धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. मॅचला सुरुवात होते. संकेत निवातेनं कमालची बॉलिंग करताना मागच्याच बॉलवरती बाद केलं होतं बॅटरला. त्याच्यानंतर आता सूरज खेडेकर आले, त्यांना देखील जडमध्ये टाकलाय. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी सूरज खेडेकर यांच्यासाठी देखील आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये अगदी उल्लेखनीय कामगिरी केली होती सूरजनं. आपल्या बलबुतावरती टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील दिलं होतं. पण तो समर्थ 11चा संघ कुठेतरी स्ट्रगल करताना दिसला होता. त्याच्यामध्ये आपण अक्षय मांडवकर यांना देखील पाहिलं होतं. त्याचबरोबर ऋषी खेतले म्हणजे उदयजी खेतले यांच्या मालकीचा तो संघ. अक्षय मांडवकर अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. प्रतीक पटेल स्वस्त्यामध्ये बाहेर गेले. त्याच्यानंतर मग रामा खेडेकर यांना पाठवलंय. संकेत निवातेच्या वृत्तामध्ये आता खेळाडू असेल. आडव्या बॅटने खेळायचा आहे. बॅट बॉलचा संपर्क तिथे होत नाही. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलेला आहे 11 या आकड्यावरती. 11 रन्स झालेले आहेत. 4 बॉलमध्ये केवळ 1च रन्स खर्च केलेत. ओ यावेळेला दांडी गोल. संकेत निवातेने फसवलंय अक्षय मांडवकरला. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. ऋषी घेतले स्वतः मैदानामध्ये गेले. डावखुऱ्या शैलीचा बॅटर म्हणजे लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन बरकरार आहे. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळू शकेल. संकेत निवाते यांना एक चांगली गोलंदाजी केलेली आहे. राज पाटणचा टीमसाठी महत्वपूर्ण मॅच. स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचलेला आहे. 11 वरती स्थिरावले. शेवटचा बॉल असेल. राज फायटर्सनं टॉस जिंकला आणि त्याचबरोबर जर बघायला गेला तर बॉलिंगचं डिसिजन घेतलं समीर सावंत. एक आक्रमक खेळाडू. मी तरी म्हणेन राज फायटर्सच्या टीमसाठी डू ऑर डायची मॅच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि अंपायरचा इशारा एक्स्ट्रा रन्स. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 12 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले.
समर्थ 11चा संघ थोडासा या ठिकाणी कुठेतरी बॅकफूटला परतलाय. संकेत निवतीनं 5 चेंडू टाकले, ज्याच्यामध्ये 2 रन्स फक्त खर्च केलेत आणि 2 महत्वाच्या विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोरदार अपील केलेली आहे, परंतु फेअर डिलिव्हरी आहे का? येस, ऍब्सोल्युटली. 2चा खेळ संपला. लॉस ऑफ 12 रन्स समर्थ 11. पुन्हा षटक जे असेल आता आविष्कार वायकर याच्याकडेच गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी दिले. समीर सावंत पहिला बॅटरला बीट केलं, त्यानंतर किपरला देखील बीट केले. किपरला बीट केल्यानंतर अंपायरचा इशारा आला, एक बाईस आलेला आहे. स्कोरबोर्ड 13 या आकड्यावरती. तिसरा षटकाचा खेळ प्रगतीपथावरती चालू आहे. यावेळेला आपण जर पाहताय तर चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह खेळलं जाते, आक्रमकतेनं खेळताना दिसत नाहीयेत. क्रमांक 3 षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 14 रन्स स्कोरबोर्डवरती. 2 विकेट देखील समर्थ 11 या टीमच्या गेलेल्या आणि क्रिकेट थोडंसं स्लो चाललंय मैदानामध्ये. समोर रामा खेडेकर, यावेळेला मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक असतील आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स मिळणारे चौकार आलाय. यावेळेला चांगला डीप स्क्वेअर लेगला खेळलाय, क्षेत्ररक्षक असू शकतील. 1 रन्स घेतलाय. धावचीची संधी, रॉकेट थ्रो येणं गरजेचं होतं, परंतु त्याच्या अगोदर 2 रन्स. बघा बाहेरून चेंडू आपण आतमध्ये टाकू नका. मॅच चालू आहे, याचं या ठिकाणी बघा दक्षता घ्या. सनिकोन टीमचे जे प्लेयर आपण प्रॅक्टिस करताय ना, सो विनंती असेल पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. बॅकवर्ड शॉर्ट लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. केवळ आणि केवळ 1च रन फक्त मिळणार आहे. संघाचं स्कोर कार्ड आता 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. त्याचबरोबर आपण पाहतोय तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या ओव्हरमधील. आविष्कार वायकर कमालची बॉलिंग करतायत. मोठा प्रहार केलाय. चेंडू मात्र फाईनला ट्रॅव्हल झाले. क्षेत्ररक्षक असू शकतील आणि जोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील, फेकतील, थ्रो करतील
अतिशय वेगानं 1 रन्स कंप्लीट आणि षटक क्रमांक या ठिकाणी 3चा खेळ संपलेला आहे. लॉस ऑफ 22 समर्थ 11. चौथ्या षटकाला सुरुवात होते. अविनाश तांबे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कॅप्टन समीर सावंत यांनी. हो काय बॉल टाकलाय इथे. सरळ मात्र जी कॅप होती बॅटरची ती उडवून टाकले. आपण म्हणतो ना सर सलामत तो 50 पगडी. आणि इथे आपण या गोलंदाजाला बघितलं चेंडू पडल्यानंतर काठा बदलतोय. अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. 1 रन्सचं बंदाट वेगानं कंप्लीट होईल तिथे. 23 ऋषी घेतले देखील थोडेसे स्लो खेळत आहेत. 4 चेंडूंना त्यांनी फेस केले किंवा 3 वरती घेत आहेत. सूरज खेडेकर यांच्या बॅटमधून आपण पाहायला गेलं तर एकच चौकार आला. ते देखील 5 बॉल फेस करत असताना 8 या धावसंख्येवरती खेळतात. एक सन्मानजनक टोटल ठेवावं लागेल. समर्थ 11 हा जो संघ आहे या लीग फॉर्मॅट मधील एकही सामना जिंकलेला नाहीये. तर समोर आपण राजपाट्याची चर्चा करू. 3 मधले ते 1 मॅच त्यांनी जिंकलेली आहे. 2 मॅच मात्र ते पराजित झालेत आणि त्याच्यानंतर ही महत्वाची मॅच त्यांच्यासाठी असू शकेल. काय होणार या मॅच मध्ये. सूरज खेडेकर आतापर्यंत आपण जर पाहायला गेलं तर थोडस स्ट्रगल करताना दिसतात. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अविनाश तांबे षटक क्रमांक 4 टाकतायत. स्कोरबोर्ड 23 वरती फक्त आणि फक्त स्थिरावलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ यावेळेचा देखील फटका फसलाय. या चेंडूला आपण 6च्या दिशेने पाहू शकले असतात परंतु प्रॉपर टायमिंग नाही. बॅटच्या स्टिकरवरती चेंडू जाऊन आदळला आणि या चेंडूनं मात्र या एका धावेनं संघाचं स्कोरबोर्ड 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. अविनाश तांबेनं या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात लांब सिक्सर ठोकलेला आहे. या स्पर्धेतला सर्वात लांब सिक्स ठोकण्याचा विक्रम अविनाश तांबे च्या बॅटमधून आपण बघितला होता. वरचा बॉल आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक असतील आणि याही चेंडूवरती केवळ सिंगल. 25 रन झालेले आहेत. 3.4 ओव्हर पर्यंतचा खेळ झाला. या ओव्हर मधील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 रन आतापर्यंत झालेत. उर्वरित 8 चेंडू फक्त शिल्लक आहेत. 25 रन झालेले आहेत. राज फायटर्स आहे एक बलाढ्य संघ. महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. ओ यावेळेला आता मोठा प्रहार केलाय. चेंडू खूप उंच गेलाय. लांब जाईल का आणि तितकाच लांब देखील पाहायला मिळतोय. 6 रन षटकार. याच फटक्यांसाठी ओळखला जाणारा रामा खेडेकर. आता त्याची बॅट खामोश होती परंतु आता बॅट तळपायला सुरुवात झाली आहे. प्रॉपर टायमिंग नाही. क्षेत्ररक्षक फाईनला तैनात आहेत. इथे कॅच मात्र सुटले आणि कॅच सुटले म्हणजे इथे रन्स देखील तितकेच मिळत आहेत. चौकार आले. सिक्सर नंतर 4 रन्स आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 4 चा खेळ देखील संपलाय. लॉस ऑफ 35 35 रन्स झालेले आहेत 4 ओव्हर नंतर.
समीर सावंत गोलंदाजी मार्कवरती शेवटचं षटक टाकणार आहे. समीर सावंत असतील त्याच्या विरोधामध्ये तर आपण पाहतोय तर ऋषी घेतले बॅटिंगसाठी तयार. राऊंड द विकेट भाऊ इदाते या एंड कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरचा इशारा तिथे व्हाईट बॉलचा आलाय आणि वन बाउन्स देखील आता घोषित केलेला आहे. सध्या 30 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. थोडीशी मॅच धीमा गतीने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळते. मोठे फटके क्वचित दिसत आहेत. मागच्याच ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती एक 6 आणि एक चौकार पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर मात्र इथे बॅट पुन्हा एकदा बल्ला खामोश आहे. समीर सावंत कमालची बॉलिंग करतायत. मागचा चेंडू व्हाईट बॉल अंपायरनं घोषित केला. त्याच्यानंतर हा चेंडू बिंदी टाकलाय. रामानं 10 चेंडू फेस केलेले आहेत. 190च्या स्ट्राईक रेटनं तब्बल ते 19 या आकड्यावरती खेळत आहेत. तर ऋषी घेतले 5 चेंडू फेस करताना केवळ 4 रन्स वरती खेळत आहेत. एक सन्मानजनक किमान तरी तुम्हाला 50 पेक्षा अधिक रन्स बनवावे लागतील तर आपल्याला फायटिंग स्कोर बघायला मिळू शकतो. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा फेअर डिलिव्हरी. लगातार 2च्या 2 बॉल मात्र आपल्याला बिंदी बघायला मिळत आहेत. मकबूल बुरणकर सर या ठिकाणी आपण पाहतोय. हो यावेळेला मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आता लॉंग लेगच्या परिसरामध्ये आहेत. चेंडू पडल्यानंतरला त्या ठिकाणी थोडसा खाली देखील बसलाय. त्या ठिकाणची जी आउटफील्ड स्लो आहे. दोन रन्स आपल्याला पाहायला मिळतील. 39 या आकड्यावरती स्कोरबोर्ड आता जाऊन पोहोचलाय. समर्थ 11 टीमचा पहिला बॉल व्हाईट प्लस वर, त्याच्यानंतर 2 लगातार बिंदी आणि त्यानंतर मग दुहेरी रन्स. या शेवटच्या ओव्हरमधील शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. समीर सावंत गोलंदाजी करताना आपण कमी करताना बघतो कारण काल सायंकाळच्या सत्रामध्ये त्यांनी शेवटच्या मॅच मध्ये बॉलिंग केली जिथे त्यांनी खूप सारे थोडे महागडे ठरले होते समीर सावंत यांना. आणि अंपायरचा इशारा नो बॉल आहे कारण सेकंड बाउन्सर अलाउड नाहीये. नो बॉल असणार आहे म्हणजे येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. समीर सावंत आता कुठेतरी आपण पाहायला गेलात तर फ्री हिटचा चेंडू ज्या बाजूने तुम्ही नो बॉल टाकलेला आहे त्याच बाजूने फ्री हिटचा चेंडू देखील टाकावा लागेल आणि फ्री हिट बॉल आहे. कमालचा बॉल टाकलाय. फेअर डिलिव्हरी आहे. रामाला पुन्हा एकदा जखडवून ठेवलाय. रामा खेडेकर थोडेसे या ठिकाणी नाखुश दिसत आहेत, नाराज दिसत आहेत आपल्या स्वतःच्या बॅटिंग वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो पुन्हा भिरकावलाय. चेंडूला भिरकावत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर या बॉलवरती आता चौकार आलाय. चौकार बघायला मिळतोय. चौकाराच्या साईनं संघाचं स्कोरबोर्ड आता पुढे सरकेल. 44 44 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. शेवटचा अजून देखील एक बॉल शिल्लक असणार आहे कारण क्षेत्ररक्षकाची जी पोझिशन पाहायला गेली तर लॉंग लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या खूप सारा गॅप होता आणि त्याच ठिकाणी मात्र रामा खेडेकरनं आक्रमण केले. 44 किंवा या बॉलमध्ये एक मोठा फराहार झाला, षटकार आला तर एक सन्मानजनक स्कोर आपण देखील बघू शकतो. पुन्हा शॉट ऑफ प्लेन तर पूल केलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 रन षटकार आणि षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 50 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 51 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे समर्थ 11 या टीमनं. राज फायटर या टीमच्या विरोधामध्ये घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजे वरती एक मधुर संगीत.
ओपनिंग बॅटर झाला लगेच आपण मैदानामध्ये जायचंय. ओपनिंग बॅटर एकावन्न धावांचं टार्गेट असेल. आयुष कोथरकर याच्या हातामध्ये चेंडू दिलाय समीर सावंत. त्याच्या विरोधामध्ये कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असू शकेल आयुषची. एक यंग युवा गोलंदाज. फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या परिसरामध्ये आणि सरळ चार्ज मिळतील. आउटफील्ड तेज आहे. रबर बॉल त्याच्यावरती आक्रमण केलं. चौकार पाहायला मिळतो पहिल्याच बॉलवरती आयुषच्या. आयुषने देखील ह्या क्रिकेटची सुरुवात आदरणीय आमचे राम जागडे सर आहेत त्यांच्या प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी आपल्याला खेळताना दिसले. त्याच्यानंतर मग टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी देखील सुरुवात केली. शंतनू नांदिस्कर असू दे त्याचबरोबर आयुष कोथरकर असू देत हे दोन्ही जे खेळाडू आहेत राम जागडे सर यांच्या तालमीत घडलेत. सुरेख आता कामगिरी देखील करताना दिसतच आहेत. डॉट बॉल पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल. 51 धावांचा पाठलाग करायचा. इथे विकेट घ्यावे लागतील. सामना जिंकायचं असेल समर्थ 11 या टीमला तर विकेट्स खूप महत्वाचे आहेत. फुल टॉस बॉल फटका फसलाय परंतु चेंडू जेवढा उंच आहे तेवढाच दूर देखील गेलाय. 6 रन्स मिळतील. समीर सावंतच्या बॅटमधून षटकार. तीन बॉल मध्ये आता 10 रन्स वरती खेळत आहे समीर सावंत आणि टीमचा स्कोर देखील 10च आहे. सुरुवात धमाकेदार झालेली आहे राज फायटर्स या टीमची. मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. डो ऑर डायची मॅच आहे राज फायटर्स या टीमला.
तर पहिल्या विजयाच्या प्रतीक्षामध्ये समर्थ 11 संघ बघायला मिळू शकेल. चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅच लाईन, तिथे क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये. एक रन भन्नाट वेगानं कंप्लीट केलाय. अविनाश आणि समीर सावंत या दोघांमध्ये जे कॉम्बिनेशन आपण बघतोय चांगलं आहे. ताळमेळ देखील तितका सुरेख पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती दुहेरी धावा घेत असताना बोर्ड 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आयुषनं चांगली गोलंदाजी केली, एक चौकार आला, त्याच्यानंतर डॉट, मग सिक्सर आणि त्याच्यानंतर मग दुहेरी रन्स. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12 रन्स त्यांनी खर्च केलेले आहेत. एक युवा गोलंदाज, एक्सपिरियन्स बॅटर समीर सावंतच्या विरोधामध्ये यावेळेला देखील सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, चांगलं क्षेत्ररक्षण तिथेच पाहायला मिळते. आदिलच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झाला होता, एक सिंगल आणि या षटकातील शेवटचा एक बॉल मात्र आता शिल्लक आहे. अविनाश तांबे बॅटिंग मार्क वरती असतील. भरभक्कम माद्याचे बॅटर आता राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दिसतील. भाऊ हिदाते या एंड कडून गोलंदाजी पाहायला मिळेल. ओ यावेळेला डाऊन द ग्राउंड क्लास फटका अविनाश तांबे याच्या बॅटमधून येतोय. छेरान षटकार. षटकाचा खेळ देखील संपलाय. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 19 रन्स, 19 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे. समीरनं यावेळेला चाबूक स्ट्रोक टोकलाय. चेंडू ऑफ वर, छेरान षटकार. त्याचबरोबर धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. यानंतर पुढची जी मॅच होईल ना, या स्पर्धेतली फर्स्ट क्वालिफायरची मॅच होईल. रसिक प्रेक्षक कुठे जाऊ नका. या स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायरच्या मॅचचा आनंद नक्कीच तुम्ही घेऊ शकाल. पहिलीच क्वालिफायरची मॅच असेल. सनिकोन आणि संतोष एजन्सी या दोन टीम मध्ये खेळली जाईल मॅच. या स्पर्धेतली पहिली क्वालिफायरची मॅच होईल ती. रसिक प्रेक्षक मात्र आता सायंकाळच्या सत्राला सुरुवात होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी, टॉस का बॉलच्या इथे आपण टॉस करण्यासाठी जायचं आहे. आडव्या बॅटने खेळले गेले समीर सावंत या ठिकाणी दहाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी, तोपर्यंत चेंडूला कलेक्ट करतील, थ्रो करतील. अतिशय वेगाने एक रन्स मात्र कंप्लीट केलाय. संघाचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 26-26 या आकड्यावरती. 26 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश तांबेनं एक चेंडू मध्ये सिक्सर ठोकत असताना त्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला होता. शॉर्ट बॉल आहे. अंपायरचं डिसिजन या ठिकाणी आपण बघतोय, तर फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल बघायला मिळतोय. आदिल नांदगावकर यांना गोलंदाजीसाठी पाचारण केलेला आहे. यावेळी आपण बघतोय तर पुन्हा एकदा जड मध्ये बॉल आहे. डॉट बॉल येतोय. (26-26) झालेले आहेत.
शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील. शरीरापासून दूर आणि व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा जाता मिळून जातील. स्कोर कार्ड मात्र 27-27 या आकड्यावरती आपण बघतोय. जिंकण्यासाठी अजून देखील 24 धावांची आवश्यकता. 19 बॉल मध्ये प्रहार होतील का राज फायटरचा संघ की इथे समर्थ 11 जिंकणार. ओ खूप लांब आहे, खूप उंच आहे. अविराजच्या बॅट मधून हाय अँड सम क्लासिकल फटका, छेरन षटकार. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 33 रन स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 मध्ये पाहिजेत, 18 बॉल मध्ये पाहिजेत 18 रन्स. 18 बॉल 18, 33 झालेले आहेत. अठरा बॉल मध्ये आता 18 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर अक्षय मांडवकर देखील आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. यापुढची मॅच आपल्याला पाहायला मिळू शकेल. शॉर्ट बॉल आहे यावेळेला, सरळ फाईन लेगच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केले. समीर सावंतच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक धमाका षटकार. यापुढची फर्स्ट क्वालिफायरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संतोष एजन्सी विरुद्ध सनी कोण या दोन संघांमध्ये आपल्याला बॅटल पाहायला मिळेल. पुन्हा प्रहार केलेला आहे. क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी अडीपला तैनात आहेत. 1 रन्स मात्र घेतलाय. हा नानाचा मामला आणि भन्नाट वेगानं रन्स कंप्लीट केलाय. बघता बघता 2 धावा चित्याच्या चपलाईनं समीर सावंत आणि साथीदारांना कंप्लीट केल्या आहेत. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले 41 या आकड्यावरती. 41 रन्स मात्र झालेले आहेत. जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. 10 रन्स पाहिजेत. यावेळेला आपण जर पाहतोय तर समोर लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 रन्स घेतलेला आहे परंतु योग्यवेळी नकार समीर सावंत यांना दिलाय. जिंकण्यासाठी आपण पाहतोय तर तब्बल आणि तब्बल 9 धावांची आवश्यकता. खूप बाहेर बॉल टाकलाय, जो स्विंग झालाय परंतु खूप बाहेरच्या दिशेनं स्विंग झालाय. 1 रन्स मिळून जाईल. केवळ 8 रन्स पाहिजेत. आपण टॉस घेतोय. सनी कोण आणि त्याचबरोबर संतोष एजन्सीचे कॅप्टन त्या ठिकाणी टॉस का बॉटच्या इथे जातील. आदरणीय आमचे मार्गदर्शक मुख्य आयोजक राम जागडे सर यांच्या शुभ हस्ते आपण तो टॉस घेणार आहोत. यावेळेला प्रहार तर करण्याचा प्रयत्न होता. लॉंग द कार्पेट खेळले गेले. स्कोर कार्ड आता पुढे सरकेल. 44 आकड्यावरती 7 रन्स पाहिजेत. या विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय राज फायटरचा संघ. 7 धावांची आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघतोय तर सरळ चेंडूला फाईनला खेळले गेले. 4 रन्स मिळतील. या बॉलवरती समीरच्या बॅटमधून येतो एक चौकार.
हो यावेळेला सिक्सर आहे आणि सिक्सच्या माध्यमातून सामना देखील जिंकलाय राज फायटर्स या टीमनं. अभिनंदन राज फायटर्स, कमालची बॅटिंग. सुभान असल आपण टॉस घेतोय तिथे फर्स्ट क्वालिफायरच्या मॅचचा संतोष एजन्सी आणि सनी कोण या दोन टीमचे कॅप्टन आहेत. आपण टॉस घेतोय राम जागडे सर यांच्या